विनंती असेल कुमार ऑफिशियलला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका, त्यांना त्यांची कामं करू द्या, कारण महत्त्वाची स्पर्धा आहे. हां, ओके ओके. थोडीशी टीम मीटिंग सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतोय ओमसाई कोल्ठन या संघाची. मनुस्फोट बोरगाव जय बजरंग कोल्ठन. टॉस जिंकला जय बजरंग कोल्ठनने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कोणता संघ या स्पर्धेच्या 18 तारखेला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ते पाहायचं. 4 षटकांचा सामना. चला बॅटर चला ओमी. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल, ज्यांनी आजचा दिवस पूर्णपणे गाजवलाय असा खेळाडू कैलास बाबरे, त्याच्या जोडीला ओमी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. इथे जसे चौकार षटकार येतील आनंद व्यक्त करतील मनुस्फोट बोरगावचे समर्थक, आणि जशा विकेट येतील जसे डॉट बॉल येतील आनंद व्यक्त करतील जय बजरंग कोल्ठन. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं रवींद्र जडेजा स्टँड पाशी बोरगावचे समर्थक आहेत, बरोबर ना डॉक्टर? आणि नाही इथं असू द्या, लांबचे महत्वाचे, जवळचे नंतर पाहू. दुसऱ्या बाजूला स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल द्रविड स्टँड पाशी आणि सौरभ गांगुली स्टँड पाशी पूर्णपणे कोल्टनचा खेमा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं सहर्ष स्वागत करू. कॅमेरामन, शेवटचा सामना हो द्या जोरदार तयारी. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. या स्पर्धेत ज्याने 86 धावा बनवल्यात तो फलंदाज स्ट्रायकर एंडवर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू डीप मिड विकेटला. सीमा रेषा पार, चौकार. टिपतायत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. चौकार आला. प्रत्येक विकेटसाठी तानाजी शेठ ठाकरे उपस्थित झालेत. एटीएम त्यांनी खुल्लं केलं. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. कशा प्रकारे कामगिरी, अनेक वर्ष कोल्टन गावाची सेवा क्रिकेटमध्ये केली तानाजी ठाकरे यांनी. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतो वैभव कडून. गोलंदाजी स्ट्रेंथ चांगली आहे या संघाची. दोन्ही संघांकडे गोलंदाजी स्ट्रेंथ चांगली आहे. मॅच पाहायला मजा येईल. आणि आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर 90 धावा झालेल्या आहेत, तो कैलास बाबरे. गोलंदाजी मार्कवर तयार. वैभव इथे बॉल सोडून दिलाय. पंचांनी नो बॉल इथे घोषित केला. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 ऑन द बोर्ड, 5 धावा. त्याचबरोबर महेशदादा ठाकरे आणि तानाजीदादा ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचंय. या आयोजक कमिटीची विनंती आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 5. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. वैभव फ्री हिटचा चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल. इथे टाकलेला अजून एक वाईट बॉल.
लाईन थोडीशी खराब जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा अवांतरचा इशारा ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला राज भोईर सर यांना पाहतो. 7 धावा धाबलेकवर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जे बजरंग कोल्ठन या टीमने घेतलाय. दुसऱ्या बाजूला मनोज स्पोर्ट बोरगाव. इथे भगवा चषकाच्या टॉप 7 मध्ये कोण जात आहे ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. फ्री हिट कंटिन्यू. वैभव इथे टाकलेला हा चेंडू पाठचे तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहिला मेले. एक धाव आली. संघात जाऊ संख्या धावफलकावर 8. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. नरेश यांच्याकडून झालेल्या चुका आपण पाहिल्यात. इथे रनआउटची संधी होती आणि फ्री हिटवर एकच संधी फक्त रनआउट ती होऊ शकली असते. एक सिंगल आली. नरेश नाराज आहेत सध्याच्या घडीला. गोलंदाजी मार्कवर तयार. सध्याच्या घडीला वैभव यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना धावफलकावर धावसंख्या 8. कोल्ठनच्या विरुद्धामध्ये बोरगाव ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 8 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा बॉल फटका दमदार आहे. ओमीच्या पाठमधून डिपाक्षला कव्हरला चेंडू. एक टप्पा खात सीमा पार. 4 चौकार. धावफलकावर वाढती जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहायला मिळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 12 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलकावर धावसंख्या 12. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव सुमात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 12. डीजे धनु. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये रोशन गोलंदाजीसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. इथे कोल्टन जिंकतंय की इथे जिंकतंय बोरगाव. दुसऱ्या दिवसात
पहिला दिवस तर गाजवला एकलिशाई टोकावडे या टीमने. रोशन सध्याच्या घडीला नंबर 1 ची जर्सी प्रदान करून पहिलाच बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली ती कैलास बाबरेच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा विदाउट लॉस. टीम मनुस्फोट बोरगाव त्यांच्या विरुद्धमध्ये जय बजरंग कोल्टन. कोल्टन वर्सेस बोरगाव, बोरगाव वर्सेस कोल्टन ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषकाचा थरार. आणि इथे मनकट विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज रोशन कडून. आपल्याकडे धावसंख्या 13. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली तिथे मिस फील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा. 2 धावा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. इथं टाकलेला हा चेंडू बिगिट करायचा आहे. चेंडू डॉट. रोशन त्याच्यानंतर देवा जे 2 गोलंदाज आहेत ते बॉल पडल्यानंतर बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतात. अचूकता आणि गोलंदाजीमध्ये विविधता खूप आहे या गोलंदाजांच्या. 15 धावा धावफलकावर. मनुस्फोट बोरगाव त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कोल्टन या 2 संघादरम्यान रंगणारा हा थरार. गोलंदाज तयार. इथे अप्रतिम बॉल, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. मध्ये दर्शन. चला दर्शन थोडं फास्ट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला दर्शन. आपल्याकडे धावसंख्या 15 धावा आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट आणि चेंडू जाईल सीमापार षटकार. 6 रन 6 धावा.
इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. धापलकावर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात संदीप डीजेला देव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक दीपक ठाकरे गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल बिगिट केलाय. चेंडू हवेत हवेत आणि हवेतच जबरदस्त टोला षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. धावपलिकावर 27. 27 धावा धाबलेकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. धापलक स्थिर आहे. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती 27 धावा ज्या मात्र धावपलिकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय ते 3रं. इथे टाकलेला हा चेंडू कव्हरला चेंडू खेळलाय. फटका दमदार आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आपण कैलास बाबरे या खेळाडूचं. या भगवा चषकातील 3ऱ्या पर्वातील 102 धावा त्याने वैयक्तिक नोंदवलेल्या आहेत. एकदा जोरदार स्वागत. जबरदस्त फलंदाजी. 31 ऑन द बोर्ड. दीपकच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा दीपक. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. लांब पोहोचेल ती 32. 32 धावा धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 32 ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता कैलास बाबरेची बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये 58, दुसऱ्या मॅच मध्ये 28, तिसऱ्या मॅच मध्ये 16 अशा एकूण 102 धावा त्याच्या अकाउंट मध्ये. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक 3ऱ्या अट्ट्यामध्ये झेल पकडलाय जयेश आगिवलेने. फलंदाज बाद. बत्तीस धावा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते हरी हरी बाबरे. हरी थोडं फास्ट चला कारण अजूनही एक इनिंग बाकी आहे. त्यानंतर पंचांना नेरळला जायचंय. लाईव्ह वाल्यांना बदलापूरला.
कुणाला घरी कुणाला सासरवाडीला. धावपालकावर 32 धावा. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 34 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. लास्ट बॉल टू गो. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी दीपक तयार आहेत. दीपकच्या विरोधात 2 चौकार जरूर आले, परंतु सर्वात महत्वाची विकेट कैलास बाबरेचे त्याने मिळवून दिली. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय ते आपल्याला पाहायचं. आपल्याकडे धावसंख्या 34 आहे, 34. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मनुस्फोट बोरगाव, त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कोल्टन. फुलटॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. बॉलवर एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहत आहेत ती 35. लॉस ऑफ 2. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डीजे धनु. इम्प्रेस ज्या गोलंदाजाने केले तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. देवा. गोलंदाज तयार. देवम. स्ट्रायकर इनवर हरी. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू इथे डॉट. पहिला चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. चांगला चेंडू इथे हाताळलाय. गोलंदाजांचं विशेष कौतुक जे मात्र करावं लागेल देवाचं. आपल्याकडे धावसंख्या 2 बाद 35. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर देवा. अजून एक चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूने दिशा बदलली. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 36 धावा. 4 चेंडूचा खेळ अजून आहे बाकी. तेव्हा ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्याने सांगितलं मी थोडंसं इंजर्ड आहे तरी देखील संघ माझ्यावर विश्वास दाखवतोय आणि त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी त्याने आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्या कोलठण गावासाठी केल्या. असा असणारा गोलंदाज तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. काही सकानमंत्र जयेशकडून देखील दिला. त्याचा किती फायदा होतोय ते आपल्याला पाहायचं. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 4. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. देवा. इथे बिग हिट. दर्शनचा आसमानी टोला. षटकार. 6 रन. 6 धावा. आमचे मंडपवाले देखील थोडेसे टेन्शनमध्ये पाहायला मिळतात. गाडीवर बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल पाहायला मिळाली. आम्ही ओळखतो, खूप दूरवरची माणसं ओळखतो आणि आमचे कॅमेरामन कोणाला सोडत नाही. 42 धावा.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल, चांगला चेंडू राहिलाय कमबॅक मैदानामध्ये करत असताना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा धाव फलकावर. देवाला पाहतो आपण ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार एक टप्पा खा चेंडू सीमा पार. 4 चौकार. एकशे 1वा चौकार आपण पाहिला भगवत चषकातील 30व्या पर्वातील. मला वाटतं 14 दिवसामध्ये 1000 प्लस जाईल तसे चौकार येतात. संघाची धावसंख्या धावफलकावर 46 धावा आहेत. कैलासच्या मनामध्ये हेच दुःख राहील की 30व्या पर्वामध्ये आपल्याला बॅटिंग न भेटता संघ बाहेर गेला. 46 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे बिग हिट आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावर धावसंख्या अर्धशतक कंप्लीट. 52-53 धावांचं लक्ष. या षटकात आल्या 17 धावा. समर्थक अक्षरशः स्कूटीवर झोपलेला आहे. नाही जागे झाले. विशाल ठाकरे. विशाल आधीच या गोष्टीचा आपण उल्लेख केला की आमचे कॅमेरामॅन कोणालाच सोडत नाही आणि त्यांना असंच पाहिजे. सध्या आता हा इथे आला डेंजर झोन. कॅमेरामॅन उधर जाओ. सध्याच्या घडीला अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. हा डेंजर झोन आहे आणि मला वाटतं तिथे जरा फोकस करा थोडासा डेंजर झोनवर. और फोकस करो. कुटलचे समर्थक आहेत तिथे बसलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. काही जण आपल्या गाड्यांवर आलेले आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना उद्यापासून नाईट चालू त्यामुळे 4 व्हीलर येतील. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतात अरुणदादा पवार यांना खूप मोठी चर्चा त्यांची सध्याच्या घडीला चालू आहे आणि त्यांच्या समेत मला वाटतं पंढरीशेठ गडगे आहेत. चर्चा करतायत आज जाऊ द्या, आजचा दिवस नाईट नाही, उद्यापासून नाईट आहे. नाईटचं कसं काय नियोजन करायचं भाऊ उद्यापासून. सध्याच्या घडीला अनेक प्रेक्षक वर्ग जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मोहन बोटकुंडले यांना देखील दाखवलं. मार्तंड शेठ गडगे सध्याच्या घडीला त्यांच्या जवळ आता सुनीलजी माळी जात आहेत. तीच चर्चा आता पांडुरंगजी गडगे यांच्या बरोबर देखील चालू आहे. अरुणजी पवार की आज उद्यापासून रात आहे, रातू के कातील कोण ते आपल्याला पाहायचं. जयेश आणि चंद्रकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 24 चेंडू 53 धावा. दीपक ठाकरे यांच्या वतीने समालोचकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे भगवत चषकात बोनी झाली. त्यांचं मनापासून आभार. 24 चेंडू 53 समीकरण. ही नव तरुण पिढी आपण पाहू शकता सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन समर्थक आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये.
हा ओके. जी गीते आपण कुठेही असाल तर संपर्क साधा. थोडंसं टेन्समध्ये डग आउट आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला ओमसाई कोल्टनचा. शेवटच्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत या स्पर्धेच्या ट्रॉफीज. यासाठी जंग 14 दिवस चालेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. दर्शनच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन कैलास भांडे, कमलाकर गीते यांना आपण पाहतोय आणि महेंद्र शेठ भगत. नाही कैलाची हीच गडबड चालू आहे यार, मला बॅटिंगच मिळाली नाही रे. मी नाराज आता कोणच्यावर होऊ. तर कमलाकरवर आता विश्वास दाखवतात. कमलाकर आपण काहीतरी करू. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल ते जय बजरंग कोल्टनचं. एक धाव बलकावरत. शेवटच्या 23 चेंडूत 52 धावांचं लक्ष. या धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. यावर्षी खूप मोठी जबाबदारी आहेत. 29 पर्व जबाबदारी नव्हती कुणावरच, परंतु यावर्षी सर्वांवर जबाबदारी दिलेली आहे. सुनील माळी क्रीडा मंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्यांच्यावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दर्शन. कशा प्रकारे कामगिरी करतील ते आपल्याला पाहायचं. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. वॉट अ कॉट, वॉट अ कॉट. जबरदस्त झेल टिपलाय तो हरी बाबरेने. जय शागिवले 0 वरती बाद. येताना पाहायला मिळाली. वेळ वेळ सर्वात महत्वाचा आहे. चला फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये. जास्त विलंब करू नका. विकेट मिळाल्यानंतर हरीचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. सध्याच्याकडे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कुमारजी बाबरे यांना पदवी, कुमारजी गडगे यांना पाहतात आपण ऑन स्क्रीन. यांना कोणती कोणती पदवी द्यावा हे आता आमचं डोकं चालत नाही. सध्याच्या घडीला ते पाहायला मिळतात. वैभव चला थोडं फास्ट. काही चालण्याची पद्धत आहे. उद्योजकाला लाजवेल असे कुमार गडगे यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. नाही थोडं काही कारणास्तव सरळगावला गेले होते. आता सरळगाववरून परतताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामन त्यांना शेवटपर्यंत टिपतील. तीनही कॅमेरामॅनांचं फोकस त्या कुमार गडगेवर. प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक. 8 ते 9 वर्ष झालंय आंबेळे गावामध्ये मी येतोय, पण प्रसिद्ध उद्योजक हे उद्योजकच आहेत. प्रसिद्ध झालेच नाही. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. वैभव इथे टाकलेला हा चेंडू वैभवच्या बॅटमधून सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज बाद. सोन्या 50-50. सोन्या 50-50 मैदानाच्या. 2 बॉलवर 2 विकेट दर्शनने मिळवल्यात. 21 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष. दर्शन 6 चेंडू बॅटिंग करत असताना 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 विकेट त्याने ज्या मात्र मिळवून दिलेल्या आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला माळी साहेब स्पर्धा तुमची आहे,
परंतु डीजे वाले आमचे गरीब आहेत. धनू सहकार्य करावं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 21 चेंडू 52 धावा हे लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. बॉलवर क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 2 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. 2 बाद 2. कशा प्रकारे कामगिरी केली जाते वसंत यांना दाखवलं जातं ऑन स्क्रीन. वयोवृद्ध खेळाडू आहे, परंतु क्रिकेटची खूप मोठी आवड आणि आपल्या गावासाठी खेळायचं हे डेडिकेशन पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सध्याच्या घडीला तो दर्शन. बोरगावचे समर्थक त्यांच्या चेहऱ्यावर सध्याच्या घडीला आनंद तो आपल्याला पाहायला मिळतो. टेन्शन फ्री आहेत, परंतु 1-2 जसे षटकार चौकार येतील त्यांचं टेन्शन वाढलं जाईल. दर्शन तयार. इथे बिगेट. चेंडू हवेत. निलेश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं निलेशचं. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर 2 बाद 4. शेवटचे चेंडू 18 बनवायच्यात. 49 धावा. जय बजरंग कोल्टन या टीमला. संदीप बाटीच्या धनूला. सुनील आलम सर आपल्याला पाहायला मिळतात. मला सकाळपासून हाच प्रश्न पडला आहे. काल ज्यावेळेस सुनील आलम सर हरले त्यावेळेस त्यांची गाठ घेण्यासाठी प्रत्येक जण जात होता. आज ते आवर्जून पहिल्यांदा सुनील माळी सरांची गाठ घेतली आणि आता संदीप सरांची गाठ घेतात. कसं वाटते? धावफलकावर धावसंख्या 4 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत आपल्या गाड्या पार करून त्या गाडीमधून देखील इकोमधून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. एक ड्रायव्हरच्या मागे एक जण असतोच नेहमी. ते या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. आपल्याकडे धावसंख्या 4 फलंदाज बाद आहेत. 2 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. हिमांशू आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडवर सोन्या 50-50. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. सोन्या 50-50च्या बॅटमधून हा चौकार आहे. 4 रन. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या बाहेर. आयोजक कमिटीचं सुनील माळे यांचा चौकार. गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 8 धावा 2 फलंदाज बाद. 17 चेंडू आणि 45चं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात हिमांशू. स्ट्रायकर एंडवर सोन्या 50-50. इथे टाकलेला हा चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू 16 बनवायच्यात 45 धावा. हिमांशूला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 16 चेंडू आणि 45. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हिमांशू. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल वेगाने टाकलाय. तिसऱ्या पंचांची मागणी व्हाईट बॉल साठी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 15 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत, तिथे फलंदाज बाद, विकेट. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 4 बाद 8. हिमांशू ची गोलंदाजी आपण पाहतो. एक जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो हिमांशू. अचूकता आणि सातत्य त्याच्या माध्यमातून 13 चेंडू 45 समीकरण. कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. शेवटचे 12 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण. योगेश दादा डोंगरे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. युनिकॉर्न परफेक्ट शोभते त्यांना गाडी युनिकॉर्न. सध्याच्या घडीला मैदानाच्या दिशेने येत आहेत. मला वाटतं घरचा रस्ता धरलाय त्यांनी आता. नाही, थांबले. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतायत कुमार दादा गडगे यांना. काय त्यांना टेन्शन असते मला आतापर्यंत समजलं नाही. 7-8 वर्षात लय टेन्शन असणारा माणूस आहे. 4 बाद 10. शेवटची 2 षटकं 12 चेंडू 43 धावांचं लक्ष. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. हो, काय क्षेत्ररक्षण आहे हरीचं. जबरदस्त जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा आल्या या बॉलवर. चंद्रकांत यांच्या बॅटमधून 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. 11 चेंडू आणि 41 समीकरण. 11 चेंडू 41 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. पाहता 2 धावा या बॉलवर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 4 बाद 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार. इथे बिग हिट केलाय, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला, फलंदाज बाद. स्वरूप मला वाटतं आता मैदानाच्या चौफेर फिरून आलेला आहे, थोडासा खुश दिसतोय तो. मेहनत रंगलाई. आपल्याकडे जाऊ संख्या 5-14. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील मोहन. 5-14 आहेत, 9 चेंडू आणि 39चं समीकरण. गोलंदाज तयार. पंकजचा हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 8 चेंडू 39 धावांचं समीकरण. 8 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार. कशा प्रकारे कामगिरी केली जाते. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार, डाऊन द बॉल फिल्डर, एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 चौका. चौकारील चौकाराच्या मदत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर डिलिव्हरी डॉट. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. संदीप ते तिसरं धावफलकावर 5-18. शेवटचे 6 चेंडू 35 धावा. दिवस दुसरा. चेंडू 35चं समीकरण. गोलंदाज ओमी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडं फास्ट खेळा ही विनंती. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. आणि कोणताही आता अवांतर चेंडू नसेल तरी इथे मनुस्फोट बोरगाव हा संघ जवळ जवळ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा योग्य होता का, आता फार मोठी प्रश्नचिन्ह कॅप्टनवर घेतले जातील. गोलंदाज तयार. इथं टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय, चेंडू हवेत. कारण जसं सायंकाळचं सत्र होतं, बॉल ट्रॅव्हलिंग करत असताना थोड्याशा प्रॉब्लेम येताना आपल्याला पाहायला मिळतं. पंकजने चांगला झेल टिपला. ओमीने अजून एक विकेट मिळवली. फलंदाज बाद. चार बाद 33 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू मध्ये 33 बनवायच्यात. सॉरी, 6 बाद 20 धावा. 4 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी वेल बोल्ट. चांगला चेंडू इथे जो मात्र हाताळला. 3 चेंडू 33 धावा. उद्या तिसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन ते खराब. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघा जाऊ संख्या धावपल कबर वाढते जाऊन पोहोचेल ती 21. 6 बाद 21 धावा. सध्याच्या कडेला आमचे कॅमेरामन स्वर्गंगा लाईट सिमेंट्स जे खांब आहेत ते टिपतायत. उद्यापासून तेही ऑन होतील. इथे फटका दमदार. हा खेळाडू होता तरी कुठे. पाठमधून षटकार आला. निकॉस. सध्याच्या घडीला 27. इथे टाकलेला हा चेंडू डॉट. शेवटचा एक चेंडू दिवस क्रमांक 2 मधील. आणि तदनंतर जल्लोष पाहायला मिळेल तो मनुस्फोट बोरगावचा. एक जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कोल्टन संघाचं देखील आपण आभार व्यक्त करू. ज्या प्रकारचा खेळ. इथे वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल पडण्याच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये गेले तर 15 धावांची पॅनल्टी. मग जा आतमध्ये जायचं असेल तर आत्ताच. गोलंदाज तयार. एक चेंडू आणि 26 धावा. आणि या स्पर्धेत भगवा चषकाच्या दिवस क्रमांक 2 वर नाव कोरलंय टीम मनुस्फोट